चला सामन्याला सुरुवात करायची आहे. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये उतरलेली आहे. एका बाजूने संदीप वलवी तर एका बाजूने आपण पाहतोय फलंदाज जयदीप वलवी नाव स्ट्राईक एंडवर असेल. स्ट्राईकवरती आपण पाहतोय संदीप, ज्याने 17 चेंडूमध्ये 45 धावा बनवल्या होत्या. मागच्या मॅचमध्ये 63 धावांचं आव्हान ठेवलं होतं एकविरा स्पोर्ट्स बेलखेडे या संघापुढे. मात्र बेलखेडे संघ माघारी पडला आणि या स्पर्धेमधून त्यांना आता बाहेर फेकलं गेलंय. हा दुसऱ्या फेरीतील सामना पाहतोय. पहिला सामना दुसऱ्या फेरीतील आई मरुदेवी राजावळी ब आणि MB स्पोर्ट्स बागपाडा. पहिलं षटक हाताळण्याकरता भावेश मोकाशी, स्ट्राईकवरती असेल संदीप वळवी. चला घाई करायची आहे, विनंती असेल. आणखीन भरपूर मॅचेस आपल्याला खेळायच्या आहेत. पहिला चेंडू बॅकफुटवर जाऊन चेंडूला कट करण्याचा प्रयत्न संदीप याचा. बॅट अँड बॉल संपर्क नाहीये. चेंडू धाव येतोय. यानंतर वादल स्पोर्ट्स ब्राह्मणगाव आणि श्रीमुंडाई स्पोर्ट्स काजूपाडा असा मॅच होणार आहे. दोन्ही संघाने आपली उपस्थिती नोंदवायची आहे. इथे बघा स्टॅमिंग झालाय. शतरक्षक तिकडे वेगाने पोहोचण्याचा प्रयत्न करतो प्रशांत. वन बाउन्स चेंडूला त्याने तिकडे पाहतोय कलेक्ट केला तोपर्यंत या 2 धावा पूर्ण झाल्या होत्या आणि आता या 2 धाव्याने धावसंख्या आपण पाहतोय 2 या आकड्यावरती धावफलकाला सुरुवात झालेली आहे. 3 षटकाचा हा सामना आहे. बघूया 3 षटकामध्ये कुठपर्यंत मजल मारतो MB स्पोर्ट्स बागपाडा हा संघ. कारण मागच्या मॅच मध्ये तब्बल 63 धावा त्यांनी धावफलकावरती लावल्या होत्या. यावेळेस बघा 1 हँडेड इथे फटका केला आहे. चेंडू सरळ निघून चाललाय. लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर 4 धावांकरता हा चौकार आलाय. रहिवासी भारताचे मूल निवासी हामी आदिवासी या चौकाराने धावसंख्या आता जाऊन 6 या आकड्यावरती. इथे बघा पुन्हा एकदा त्या क्षेत्रात चेंडूला खेळण्याचा प्रयत्न. शतरक्षक आहे तिकडे, थोडासा जगलिंग जागलं आणि आपण पाहतोय चांगल्या प्रकारे चेंडूला फील्ड केलं. तोपर्यंत 2 धावा आणि या 2 धावा कंप्लीट झाल्या. या 2 धावाला धावसंख्या 8 या आकड्यावरती आपण पाहतोय. चार चेंडू टाकून चाललेत, 8 धावा धावफलकावरती. पुन्हा एकदा शफल होऊन करण्याचा प्रयत्न. विकेट किपरकडे थोडासा मिस्टेक झाला आणि बाईटच्या सुरुवात 1 धाव ही धावफलकावरती नोंदवली गेली. धावसंख्या 9 या आकड्यावरती जाऊन पोहोचलेली आहे. शेवटचा बॉल बाकी असेल या षटकामध्ये. शतरक्षण जर आपण बघितलं तर डीप स्क्वेअर लेग, डीप मिड विकेट, लॉंग ऑन, लॉंग ऑफ, डीप एक्स्ट्रा कव्हर शतरक्षण तैनात केले गेलेत. इथे बघा काय फटका केलाय. हेलिकॉप्टर शॉट इथे पाहायला मिळतोय. जयेश आहे तिकडे, चुकी होणार नाहीये. एक चांगला झेल पकडला गेला. जयदीप वलवी याची खेळी संपुष्टात आलेली आहे. फलंदाज बाद. आम्ही जंगल कराट वनवासी, आम्ही जंगल कराट वनवासी, आम्ही चांदा सूर्यापासून आदिवासी, आम्ही चांदा सूर्यापासून आदिवासी. आपलं पूर्वज होत वाल्मिक ऋषी. आम्ही शेतात मजूर बारोमाची, आम्ही पिकवतो कणक राजी राजी. आमचे कुंड्याचे कंग्याला उंदीर घुशी, आम्ही पिकवतो कणक राजी राजी, आम्ही पिकवतो. थँक्यू डीजे. नक्कीच खूप सुंदर संगीत DJ महेंद्र यांच्याकडून वाजवलं जात आहे. प्रेक्षकांचं देखील मनोरंजन होते DJ महेंद्र यांच्या मार्फत. महेश भडांगे न्यू बॅटर इन झालाय. नाव स्ट्राईक एंडवरती असेल. स्ट्राईकवरती पाहतो पण संदीप रिव्हर्स अटेम्प्ट केला होता. स्विच इट करण्याचा प्रयत्न. बॅट अँड बॉल संपर्क नाहीये. चेंडू येतोय
निर्धाव. डॉट बॉल. धावसंख्या पूर्णपणे स्थिरावलेली आहे 9 या आकड्यावरती. पुन्हा एकदा आपण पाहतोय ऑफस्टंपच्या बाहेर हा चेंडू हाताला गेला, मात्र खूपच बाहेर होता यावेळेस. पंचाने दोन्ही हात समांतर दाखवलेत आणि ही अवांतर धावफलकावरती नोंदवली गेली. धावसंख्या 10 या आकड्यावरती. ऑफ साईडला बघा पुन्हा एकदा चपरा किती लगावलेली आहे. पॉइंटच्या बाहेर हा चेंडू निघून गेलाय. 4 धावांकरता. अरे ये ना पुरा भेटाय तू संडेला मला मी करणार तुझाच वेट. अरे ये ना पुरा भेटाय तू संडेला मला मी करणार तुझाच वेट. बघा ऑफस्टंपच्या बाहेर हात खोलण्याची संधी मिळाली आणि लगेच चपराक लगावली तिकडे आणि या 4 धावेने धावसंख्या आता 14 वरती जाऊन पोहोचलेली आहे. पुन्हा एकदा त्या क्षेत्रात चेंडूला खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक थोडासा दूरवरती आहे. एक धाव तर कंप्लीट केली जाईल. दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न होता आणि दुसरी धाव देखील ही पूर्ण झालेली आहे. बघा फक्त चेंडूला दिशा देण्याचं काम केलं होतं आणि या 2 धावाला आणि या 2 धावेने धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे. ती म्हणजे 16 या धावसंख्येवरती. 16 रन्स ऑन दी बोर्ड. 16 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत. दोन्ही संघाचे कॅप्टन आमच्या टॉस बॉक्समध्ये येऊन थांबायचं आहे. वादल स्पोर्ट्स ब्राह्मणगाव आणि श्रीमुंडाई स्पोर्ट्स काजूपाडा. फुलटॉस चेंडू सरळ यष्टांवरती मिस केलाय संदीप वलवी याने. फलंदाज बाद. करू नको ग तुले थेट तुंगार फाट्यावर भेट ना पुरेशी. करू नको ग तुले थेट तुंगार फाट्यावर भेट. चल जाऊ फिराय गाडीवर ना प्यार केला तर आता कशाचा डर. थँक्यू डीजे. हर्षद येतोय. हर्षद वळवी येतोय न्यू बॅटर. धावसंख्या 16 धावा या धावफलकावरती लागलेल्या आहेत. अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी या षटकामध्ये. पहिल्या षटकात 9 धावा आल्यात. आतापर्यंत 7 धावा आलेल्या आहेत 4 चेंडूंमध्ये. इथे बघा हर्षदने आलेला एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. फटका फसलाय आणि या क्षेत्ररक्षकाने तिकडे झेल पकडलाय. प्रशांत होते तिकडे. हर्षद आला, हर्षद गेला. फलंदाज बाद. अशी एक तरी पटवायला लागल डबोरी. एक तरी पटवायला लागल. अशी एक तरी पटवायला लागल डबोरी. एक तरी पटवायला लागल. सूरज बरफ न्यू बॅटर इन झालेला आहे. शेवटचा एक बॉल बाकी असेल या षटकातील. रिव्हर्स अटेम्प्ट केला होता तिकडे सूरज याने. बॅट बॉल संपर्क झालेला नाही आहे. चेंडू येतोय निर्धाव. षटकाची समाप्ती झालेली आहे. दुसरं षटक हे समाप्त झाले. धावसंख्या झालेली आहे 16. अजूनही 6 चेंडूचा खेळ बाकी असेल. पाहूया 6 चेंडूमध्ये कुठपर्यंत मजल मारतोय एमबी स्पोर्ट्स बागपाडा हा संघ. 16 धावा धावफलकावरती लागलेल्या आहेत. चला कॅप्टन अजूनही आलेले नाही आहेत. कॅप्टन पाठवून द्या. वादल स्पोर्ट्स ब्राह्मणगाव.
पंकज पंकज याचा पहिला चेंडू पूल केलाय, पूल पॉवरफुल झालाय आणि चेंडू सरळ 6 धावन करता निघून गेलाय. षटकार. बघा या षटकाराने धावसंख्या आता 22 वरती जाऊन पोहोचलेली आहे. MB आपण पाहतो एक बिग मॅन आणि बिग मॅनच्या बॅटमध्ये एक बिग शो आपल्याला आता पाहायला मिळेल, कारण एक बिग शॉट आलाय. दुसऱ्या बॉलवरती देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, बॅटचा आउटसाइड एज लागलं, चेंडू बॅकवर्ड पॉइंट क्षेत्रात गेलाय. किशोर गांगुडे तिकडे थोडासा फंबल करतोय आणि 2 धावा या पलून पूर्ण केल्या गेल्यात. बघा थोडासा मिसफील्ड झाला आणि हा मिसफील्ड कदाचित अडचणीमध्ये घेऊन जाऊ शकतो आता राजवली संघाला, कारण महेश MB हा आता स्ट्राईक वरती आलेला आहे. इथे बघा ऑफ साईडला खूप चांगला फटका खेळला गेला. क्षेत्ररक्षक आहे तिकडे. एक धाव तर कंप्लीट झालेली आहे. दुसऱ्या वेळेचा प्रयत्न होईल का, तर नाही. एकाच धावीवरती समाधान मानावं लागेल. बघा खूप चांगला फटका खेळला गेला होता, मात्र क्षेत्ररक्षक आहे या फटक्यासाठी. हे सिंगल धावे धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे 25 या आकड्यावरती. 25. छोटा चेंडू बघा सर बॅटने फटका इथे खेळलाय. क्षेत्ररक्षक आला तिकडे वेगाने. एकाच धावरीत समाधान इथे देखील मानावं लागेल. सूरज आणि महेश याला या एका धावेने धावसंख्या आता 26 वर जाऊन पोहोचलेली आहे. 26 रन. आता शेवटचे 2 चेंडू बाकी राहिले त्या षटकामध्ये. इथे बघा फलंदाज पास झालेला आहे. विकेट इथे मिळवली गेली, स्टंपिंग केलेली आहे. महेश भडांगेला आता माघारी परतावं लागेल. खजरचे झाडाखाली न पोरी गव्हांच्या लाईन मारी, खजरचे झाडाखाली न पोरी गव्हांच्या लाईन मारी. फुल्याला गोगलला कानात बाली, आहे मी मुंबईची फॅशनवाली. फुल्याला गोगलला कानात बाली, आहे मी मुंबईची फॅशनवाली. न खजरचे झाडाखाली न पोरी गव्हांच्या लाईन मारी. इथे बघा लॉग ऑफ मध्ये चेंडू इथे खेळून काढला. क्षेत्ररक्षक आहे तिकडे. एक धाव कंप्लीट झाली. दुसऱ्याचा प्रयत्न, दुसरी धाव देखील पूर्ण झालेली आहे आणि तिसऱ्या धावेचा देखील इथे प्रयत्न झाला होता, मात्र 2च धावेवरती समाधान मानावं लागेल. या 2 धावेने धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे 28 या धावसंख्येवरती. 29 धावांचं टार्गेट हे सेट केलं गेलंय. शेतात काम कराय जाय माझा शेतकरी बासन, हात भार लाव माझी ऐसन ना अरपत्या बसून काय कास ना. आया माझी सांग काही काम नाही करशील तर खाशील काय ना. बायको पोराले तुझे सील काय हा शिकू साला शिकून लागते. हॅलो चिक. तर चला मी अक्षय घरत यांना विनंती करतो, त्यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत. एका बाजूनं काजूपाडा, दुसऱ्या बाजूनं वादळ स्पोर्ट्स. दोन्ही संघांचे संघनायक या ठिकाणी आलेले आहेत. आपण टॉस करणार आहोत. अक्षयजी घरत यांच्या शुभ हस्ते. छापा असा कौल झालाय आणि आलाय छापा. टॉस जिंकलेला आहे तो म्हणजेच काजूपाडा संघाने. काय स्वीकारेल? क्षेत्ररक्षक. शुभेच्छा असतील. जास्त वेळ नाही आपल्याकडे, आज उशीर झालेला आहे.
तर दोन्ही संघाने आपापल्या संघाला जॉईन करू दोन्ही कर्णधारांनी आपापल्या संघाला जॉईन करू शकता. तर या ठिकाणी आजच्या दिवसातील पहिल्या फेरीतील तिसरा मॅच या ठिकाणी चालू होतोय थोड्याच वेळात. त्याचा टॉस झालेला आहे आणि तो टॉस जिंकला श्री मुंडे काजूपाडा संघाने आणि प्रथमतः क्षेत्ररक्षण स्वीकारलेला आहे. ओ टू कॉमेंट्री बॉक्स. शेतात काम कराय जाय माझा शेतकरी बासन हातभार लाव माझी ऐस ना अरपत्या बसून काय कास ना आया माझी सांग काही काम नाही कसित खासील काय ना बायको पोराले तुझे सील काय हा शिकू साला शिकून लागतो का माला मोठा म्हणतो से नांगजो हा माल पुसे नांगजो हा माला कोठं कोठं बसेल हवं माझे देवा हो तुम्ही जाग जा ना माझे वीरा हो मला नाग जा एखादा कोठं कोठं हिंडत आहे कोणाशी भांडत आहे बरम निर्वाही माय मध्ये वागया पाठीस उभं रह जा ना माझी 18 चेंडू 29 धावा. बघा पहिला बॉल अपील झाली होती, जोरदार अपील झाली होती. पहिला चेंडू हा निर्धाव आलेला आहे. बघा चांगली सुरुवात इथे विश्वनाथ बरफ इथे करून देताना दिसतोय. पहिला चेंडू हा डॉट इथे टाकला गेलाय. हवेचा वेग थोडासा वाढताना दिसतोय मैदानाच्या आतमध्ये आपल्याला. बघा आणखीन एक वेगवान चेंडू, चेंडूला सोडून द्यायचं होतं मात्र चेंडू सरळ शरीरावरती आदळलाय. डॉट बॉल. आणखीन एक निर्धाव चेंडू इथे येताना दिसतोय. बॅक टू बॅक दोन चेंडू हे डॉटच्या स्वरूपात आलेत. विश्वनाथ पुन्हा एकदा बॉल ट्रॅक वरती राईट आर्म और विकेटचा मारा करत असताना चेंडू ऑन साईडला खेळून काढला गेला होता. ज्ञानेश्वर होते तिकडे. चेंडूला उचलतील फेकतील तोपर्यंत एक सिंगल धाव. स्ट्राईक रोटेट झाली आणि आता आपण पाहतोय जयेश भुयाल स्ट्राईक वरती आलेला आहे. धावसंख्या 1. चेंडू टाकून झाले 3. पुन्हा एकदा त्या क्षेत्रात हा फटका केलाय. पुन्हा एकदा ज्ञानेश्वर आहे तिकडे. चेंडूला उचलतोय फेकतोय तोपर्यंत पुन्हा एकदा एक सिंगल सिंगल सिंगल. धावसंख्या 2. बघा पहिल्या षटकात चांगली कामगिरी विश्वनाथ बरफ करणं होताना दिसते आपल्याला. पूर्णपणे रोखून ठेवलेला आहे दोन्ही फलंदाजांना. बघा जोरात मारण्याचा प्रयत्न इथे देखील निर्धाव चेंडू येण्याचा आपण पाहतो प्रयत्न येताना दिसतोय. बघा अपील तिकडे झाली होती. स्क्वेअर लेग पंचांकडे अपील झाली होती. बघा तुम्हाला अपील जर करायची तर समोरच्या पंचांकडे करा, कारण समोरचे पंच हा निर्णय चांगल्या प्रकारे देऊ शकतायत. शेवटचा एक बॉल बाकी असेल. धावसंख्या फक्त 2. ते बघा लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये चेंडूला खेळून काढलाय. जयदीप आहे तिकडे. चांगले क्षेत्ररक्षण झालंय. 2 धावा कंप्लीट होतील. चांगले क्षेत्ररक्षण फेकी देखील तेवढी सुरेख झाली मात्र 2 धावा थांबवू शकणार नाहीये. 2 धावा पूर्ण झाल्या. धावसंख्या 2 ने स्कोर कार्ड 4 या आकड्यावरती. बघा 12 चेंडू आणि आता मॅच जिंकण्याकरता अजूनही 25 धावांची आवश्यकता आहे. बारा चेंडू 25 धावा.
इकडे अजूनही मॅच जिंकण्याकरता बनवायच्या आहेत, कारण पहिल्या षटकात आपण पाहतोय विश्वनाथ याने खूप चांगली कामगिरी केलेली आहे. आणि बघा सूरज याने पहिल्या बॉल वरती इथे दांडी गुल केलेली आहे. जयेश भुयाल याची फलंदाज बाद. हिरवे डहाणीला करण काला निलामीत याद कर माझे मैत्रिणीला मी तर याद कर माझे मैत्रिणीला याद कर माझे मैत्रिणीला मला मिलाई जो बारके डोंगरीला पिकेल करता देन तुला खायला हिरवे डहाणीला करण काला निलामीत याद कर माझे मैत्रिणीला मी तर याद कर. इथे बघा स्टॅमिंग झालाय. क्षेत्ररक्षक थोडासा पुढे आलाय, थोडासा नाही तर भरपूर पुढे आलाय आणि चेंडू फायर झालाय सीमारेषेच्या बाहेर. 4 धावांकरता आलाय चौकार. बघा चौकार इथे ठोकला गेलाय, मिसफील्ड झाली तिकडे जयदीप कडनं आणि एक चौकार आपण पाहतोय किशोरच्या बॅटमध्ये आलाय. पुन्हा एकदा त्या क्षेत्रात खेळण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा तोच. आता संदीप आहे तिकडे आणि संदीप देखील तिकडे चुकी करतोय. काय घडलंय काय बिघडलंय तिकडे, तर पंचांचा 6 धावांचा इशारा येतोय. षटकार. बघा पहिल्या बॉलवरती झेल, दुसऱ्या बॉलवरती झेल, तिसऱ्या बॉलवरती झेल, मात्र एक झेल पकडला, 2 झेल सुटलेत. एकावरती 4 आला, एकावरती 6 आलेत. धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे ती म्हणजे 14. आता 15 धावींची आवश्यकता आहे. इथे बघा पुन्हा एकदा सरळ बॅटने फटका देखील आहे. व्ही शेप मध्ये हा फटका. जयदीप आलाय तिकडे, एक धाव कंप्लीट झाली. त्याचा प्रयत्न फेकी खराब आणि या 2 धावा पळून पूर्ण केल्यात. खराब क्षेत्ररक्षण आता एमबी स्पोर्ट्स बागपाडा या संघाकडनं होताना दिसते. बघा विश्वाला त्याने चांगली कामगिरी केली. सूरज बरफ देखील चांगली कामगिरी करतोय, मात्र क्षेत्ररक्षकांची साथ मिळत नाहीये आणि आता एमबी स्पोर्ट्स बागपाडा संघ अडचणीत येताना दिसतोय. धावसंख्या झालेली आहे 16 धावा, 16 रन्स ऑन द बोर्ड. पुन्हा एकदा मिस्टामिंग झालेला आहे. संदीप आलाय आता आणि संदीप चुकी करत नाहीये. पकडलाय झेल. किशोर याचा संपेल खेळ. फलंदाज बाद. कामाला बोटीत मी आला पण गंगे ग तुझा आठवये मला गंगे ग तुझा आठवये कामाल बोटीत तू गेला पण धनी ग तुझा आठवये मला धनी ग तुझा आठवये. चला बॅटरने थोडीशी घाई करायची आहे. अजूनही मॅच जिंकण्याकरता 13 धावींची गरज आहे. 7 मध्ये 13 अजूनही मॅच जिंकण्याकरता बनवायचे आहेत.
इथे देखील मिस टायमिंग झालाय. शतरक्षक पोहोचतोय तिकडे. झेल ड्रॉप. 2 धावा पळून पूर्ण इथे केल्या जातील. पुन्हा एकदा मिसफिल्ड झाला तिकडे आणि त्या मिसफिल्डचा फायदा उचलला गेला. 2 धावा पळून पूर्ण झाल्यात. आता 6 बॉल मध्ये 11 धावा या मॅच. जोरात मारण्याचा प्रयत्न. मिस टायमिंग झालाय. जयदीप आलाय तिकडे. आता होणार नाहीये चुकी. पकडलाय झेल. संपलाय. प्रशांत याचा खेळ. फलंदाज बाद. मी तुझे माग पागल ओरी 36 माझे माग तुझे केसान गुलाबाचा फुल ते गुलाब मन माझा फुल मोठ्या डोल्याला चष्मा लावून यो लाईन माव मार मी फॅशन वाली पोर नाही फुलायचं पोऱ्या तुला भावेश आलेला आहे. भावेश मोकाशी विकेट मिळवलेली आहे. आता 4 बॉल मध्ये 10 धावा बनवायच्या आहेत. आता ऑन साईडला करण्याचा प्रयत्न. फटका पुन्हा एकदा फसलाय. ज्ञानेश्वर आलाय तिकडे. होणार नाही चुकी. आणखीन एक झेल पकडलाय. भावेश मोकाशी याला देखील माघारी परतावं लागेल. फलंदाज बाद. झाली तुझी माझी भेट किती पाहू तुझी वाट हलू हलू प्यारे आट साजना जीव नाही लागना घरी माझी नक तू मागना उमेश वर्गना न्यू बॅटर. हा चेंडू निर्धाव आलेला आहे. डॉट बॉल इथे येताना दिसतोय. चेंडू टाकून झालेले आहेत 4. आता 2 चेंडू आणि आता मॅच जिंकण्याकरता 10 धावींची गरज आहे. म्हणजे एक षटकार एक चौकार आता ठोकावं लागेल. बघा सिंगल डबल धावा करणं कठीण असतं. मग ते षटकार चौकार म्हणणं सोपं असतं. पाहूया. मात्र इथे देखील कठीण झालेलं आहे उमेश या फलंदाजासाठी. आणि आता 1 बॉल मध्ये 9 धावा या आता बनवायच्या आहेत. बघा मात्र अजूनही सामना संपलेला नाही आहे. कारण वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशन मध्ये